जर तुम्हाला नॉनव्हेज खायला आवडत असेल तर आज आपण नॉनव्हेजचाच एक खूप जास्त प्रसिद्ध मस्त झणझणीत वजरी रस्सा बघणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीत अगदी झटपट वजरी रस्सा कसा बनवायचा, एकदम स्वादिष्ट असा अगदी सुगंधानेच खावीशी वाटणारी वजरी रस्सा 2 चपात्या जास्त खाल एवढी स्वादिष्ट बनते। नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत वजरी रस्सा। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटीशी बेल आहे ती सुद्धा प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील। आणि कमेंट जरूर करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, मी हे 1 किलो वजडी घेतली आणि वजडीचे असे लहान लहान तुकडे करून घेतलेत। वजडीमध्ये मी त्याचं वजडीचं फेर असतं ते सुद्धा मी घेतलेलं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे ह्याचेही मी लहान लहान तुकडे केले। मी वजडी धुताना मी कमीत कमी 5 ते 7 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यासाठी मी विनेगर आणि गव्हाचं पीठ ह्या दोघांचा वापर करून मी वजडी स्वच्छ करून घेतली आहे। आता वजडीला लागणारं वाटण त्यासाठी मी हे कांदे घेतलेत। हे 2 मोठे कांदे हे छान असे काळपट असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि हे अर्धा नारळ घेतला आहे, ओला नारळ। हा मोठा असल्यामुळे मी अर्धाच त्याचा वापर करते। आणि ह्या नारळाचे मी लहान लहान तुकडे केलेत, किसलेला नाही आहे। तुकडे छान असं आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत। यालाही बघा अशा प्रकारे काळपट रंगाचे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर हे बघा, कांदा खोबरं भाजून झालेलं आहे। मी एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून ठेवलं आहे। आणि एका साईडला मी वजडी शिजवून घेतली आहे। वजडी शिजवताना मी त्यात 1 कांदा, 1 टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि 2 चमचे तेल आणि हळद मीठ घालून छान आपण शिजवून घेतली आहे। वजडी छान शिजली आहे। वजडी अशा प्रकारे शिजवली की वजडीच्या कालवणाला खूप छान टेस्ट येते। आता हे बघा, मी कांदा खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि फोडणीला आपण लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आणि एक साईडला मी टोपात तेल गरम करत ठेवलं आहे। तेल छान गरम झालं आहे, त्यात आपण लसूण घालून घ्यायचं आहे। लसूण छान असं आपल्याला तळून घ्यायचं आहे। लसूण तळून झालेलं आहे, त्याच्यात मी आलं लसणाची पेस्ट घालते। कमीत कमी 2 ते 2.5 चमचे मी आलं लसणाची पेस्ट घातली, तीही छान फ्राय केलं आहे। त्याच्यात आपण कढीपत्ता घातला आहे आता आणि तोही याच्या छान असा तडतडला आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात मालवणी मसाला घालायचा आहे। त्यासाठी मी आता 2-2.5 चमचे मी मालवणी मसाला घालते। तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो मसाला तुम्ही घाला। आणि छान असं आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे मसाला। गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आहे। आता ह्याच्यात आपल्याला हळद आणि मीठ घालायचं आहे। तर ह्याच्यात मी अर्धा चमचा असं हळद घालणार आहे आणि 1 चमचा मीठ घालणार आहे। हळद मी आधी वजडी शिजवताना घातली आणि मीठही घातलेलं आहे, त्यामुळे त्या अंदाजाने आपण हळद मीठ घालायचं आहे। आणि ते झालं की त्यानंतर आपण जे खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण केलेलं आहे तेही छान असं परतून घेऊया। तर हे घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम फास्ट केली आहे आणि फास्ट फ्लेमवर आपल्याला हे सगळं छान एकजीव होईपर्यंत आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यासाठी मी झाकण ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता कांद्या खोबऱ्याचं वाटण खूप छान असं फ्राय झालेलं आहे। तेलही छान सुटलेलं आहे आणि सुगंधही छान सुटलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला शिजवलेली जी वजडी आहे ती घालून घ्यायची आहे। हे बघा, सगळी वजडी मी घालून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला ही वजडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। मसाला पूर्ण वजडीला लागेल असं आपल्याला मिक्स करायचं। आणि गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे, मी फास्ट फ्लेमवर ठेवलेलं आहे। आता ह्याच्यात तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं तुम्ही घालू शकता। मला थोडासा रस्सा हवा आहे म्हणून मी थोडं पाणी घातलं आहे। तुम्हाला घट्ट हवं असेल तर तेवढंच राहू द्या। आणि त्यानंतर आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। 2-3 उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा। तर तुम्ही बघू शकता वजरी रस्सा किती छान तयार झाला आहे। अगदी सुगंधानेच खावीशी वाटणारी वजरी तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंट जरूर करा। वजरी रस्सा मस्त भाकरीसोबत किंवा चपातीसोबत छान लागतो। सोबत कांदा असेल तर आणखीनच लज्जत वाढते। तर तुम्ही जरूर ट्राय करा। चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। थँक्स फॉर वॉचिंग।